चुकलं तर माफ करायचं मला, पण खरं सांगा तुमचा भाऊ तुमच्या जवळ 10-20 किलोमीटर लांब असल्यावर काय काम करेल? बरं तर तुम्हाला त्याच्या घरी गेलं तर बोलत नाही. अरे निम्म्या अशा असतील इथं की त्यांना भाऊ बोलत नाही, बरोबर आहे? निम्म्या तुम्ही असं आहे महाराज. अरे सख्या चुलत भावाच्या घरी गेली बाई, पण भावाच्या घरी नाही गेली. आई बाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाच्या घरी गेली ती. मायबापाचे तिला हाल नाही पावले, ती गावाचे पाटील होते बाप तिचे. गावात सगळे लोक त्याला मानायचे. नियम का असं झालं, भाऊ मोठा झाला, त्याचं लग्न झालं, तो बापाला बोलायचं बंद झाला भाऊ. म्हणून बापाची हाल अशी केली की 3 खणाचं बाळवत त्याला दिलं. अरे दहाव्याच्या घरात राहायची पाळी आली बापाला. पत्रे ठोकून बाप राहतात महाराज, पत्रे ठोकून आई राहत्यात, पण त्यांचा कोणी विचार करत. आणि सगळ्या मुलींना सांगतो ऐका बरं का, असा जर भाऊ करीत असत तर त्याला मोकळं सोडू नये. आता तुमच्या सईला लई किंमत आहे, तुम्हाला ध्यानात नसेल तर सांगून देतो. आता ह्या भावजया एका मिनिटात जागेवर येतात, असं कणच सुद्धा नाही. हो आता कोणी आले असतील, आता नंदाबी आले असतील आणि भावजया शेजारीत बसले असतील. वहिनी बया काय गवळणीच येत आता इलाज नाही. आता ही वहिनीची बसलेत का शेजारी भावजई ननंद. आता यांचे आग लावून देतो आता ह्या पुढे ना. कारण भाऊजाईचं हे बघा, भाऊजाईचा आता अधिकार थोडा कमी करायचा नाही. भाऊजाईला तोरा बिरा गाजवायचा नाही, नंदावर तर नाही, सासूवर नाही. तुम्हाला माहिती का, सासूचं अंतकरण दुखवलं म्हणजे ननंद दुखवलं. आणि एकदा ननंद दुखवली ना, तुमची 10 एकर असो नाही तर 5 एकर असो, भविष्यानं वाटून घेणारच. नियम आलाय आता सरकारचा, मागच आलाय तो. फक्त आपले इथं तलाठी नाही, इथं तलाठी नाही ना आता इथं कोणी. इथं आग लागली तलाठी इथंच आहे ना आता. पण ही तरुण तलाठी, ही जुनं नाहीये. 1972 ला तलाठ्याकडे गेलं कुणी बी की कोणती बाई उभा करायची ना अंगठा द्यायचा, त्यावेळेस आधार कार्ड नव्हतं. आता आधार कार्ड नसल्यावर खाते फुटतात का? तरी पण तुमच्या मराठवाड्यात लई भारी काम आहे. वा वा वा, रजिस्ट्री न करताच हे पुढे वडून देतात. ही चूक आहे, ही चूक आहे. आता उत्तर आहे का? बोलू नये, तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. नंदराजाचा जीवनामध्ये आनंद होता, पण उग्रसेनाच्या जीवनात आनंद नव्हता. तो मथुरेचा राजा, मथुरा त्याच्या ताब्यात. कोटी नानक पोरग जन्माला आलं, विक्राळ 11 रूप त्याचं, तब्येत स्ट्रॉंग. आणि तो बापालाच म्हणायला लागला हे माझं राज्य, काही बोलताच नाही आलं. आणि तुम्हाला सांगू का, मुलं उद्धट झाले की बापाला काही बोलता येत नाही, कोणताही बाप असू दे. तो कंस काय, निथाला कंस काय, कुठला कंस काय. एकदा विचित्र वृत्तीनं पोरगा जन्माला जगायला लागला, त्याला आधार संपला, त्याचा धाक संपला की तो कंसच झाला. आणि एकदा कंस झाला की तो आपल्याला घातकीत ठरतो की त्यांचं काय ना आपलं काय सारखंच आहे. म्हणून कंस नाही झाला पाहिजे पोरगा. आता पोरगा कसा असावा तर सात्विकच पाहिजे. देव काही सात्विक निघाल, होय सात्विक असं तिथं बसलंय नाही. विठाला विठाला माहिती का. आणि आताचा काळ वेगळा आहे. मला वाटतं आज तर सगळं वेगळं जजमेंट आहे. आज मला वाटतं असं प्रसन्न आहे, कुणाला ध्यानात सुद्धा नाही कोरोना आहे. आता नवीनच एक आजार आलाय, ओ मायक्रॉन. कोणता आलाय तो? म्हणजे पहिलं गेलं आणि ह्यांना एकच नाव सापडायलेत. पहिलं ते डोळ्याचं आलं की डेल्टा आला, आता हे आलाय नवीन. आणि आता एक नवीन असं आलं की बॉय हे आता, पण एवढं काही नाही. WHO वाल्यानं सांगितलं की हे एवढं काही घातकी नाही, यानं माणूस मरत नाही, फक्त लांब थोडं अंतर ठेवणे. आता अंतर तर तुम्ही ठेवलंच नाही, पण गावातले म्हणून ठीक आहे भाऊ, नका ठेवू. तोंडाला तर तुम्ही लईच बांधलेलं दिसायले, आता नका बांधू, राहू द्या. आज तिने पदर तोंडाला लावलं लगेच. आता पदर लावून उपयोग काय? आता एवढं सगळं हे बघा, सहज आहे का? हे नासक आहे हो, हे अवघड आहे. हे नासक आहे, जाणार आहे. माझं म्हणण्यात मजा काय, नशिवंत देह
असे लेकर जन्माला यावा, काय नशिबवान आहेत, कीर्तन करायच्याच बाबतीत घोटाळा आहे. हे असं लेकर दुसऱ्याचे ऐकल्यावर लय बरं वाटतं. कसं वाजते आकाश इकडं सगळे, किती महाराज गोड गातात. परभणीचे महाराज इतकं गोड गातात सगळे महाराज लोक. आणि आमच्या पोटी खद्रावळ जन्माला आली. हे आमच्या पोटी असे का जन्माला येतात माहिती का? ती पोटी जन्माला येण्याचा दोष नाही, आमचं चूक आहे. तेव्हा सोबत घेऊन फिरावा का नाही? आम्हाला उचलून आपटायल्यावर सोबत घेऊन फिरत. आता त्यांना हाणल्यावर पुन्हा सोबत घेऊन फिरण्यात मजाच काय बुवा. पुन्हा संसार मुक्त होण्यात मजा काय. दशरथाचा एक केस पिकला, ते म्हणले मला राज्य देऊन टाकायचं. वशिष्ठ गुरु म्हणजे देऊन टाका. आम्हाला द्यायचं म्हणजे कोणाला द्यायचं? ते म्हणजे रामाला द्यायचं, कोणाला द्यायचं? राम थोरला आहे, देऊन टाका. देणार. रात्री मिटिंग झाली, सगळं तयारी झाली आणि एवढा मोठा जय जयकार झाला की, आणि सगळ्यात महाराज जास्त कोणाला आनंद झाला तर महिला मंडळ ऐका बरं का, राम राजा होणार आहे. आणि आनंद कुणाला माहिती का? कैकेयीला. काय डोके, आईला तर झालाच असं, पण कैकेयी एवढी आनंदी. कैकेयी काय म्हणजे माहिती? रामा आणि तू राजा होणार आहे. हारच घेतला आणि गळ्यात टाकला. आणि तेवढ्यात दासी आली, राम गेले होते. दासी काय म्हणली माहिती? काय झालं एवढं आनंदी व्हायला? ते म्हणली, मंत्री आई माझा राम राजा होणार आहे. तिच्या आई गळ्यात हार टाकला मोत्याचा. आता ती दरिद्री विचाराची बाई होती. तिने हार काढला आणि फेकून दिला आणि म्हणले, आग लाव तुझ्या हाराला. तुला कसं कळत नसन, मला काय फुकट पाठविलं का तुझ्या आईनं? तुझं हित पाहण्यासाठी पाठविले. सांग मला, राम राजा झाल्यावर राजमाता कोण होणार आहे? ती म्हणली, कौशल्य होणार आहे. ती म्हणली, तुला अक्कल आहे का? तुझा भरत जर राजा झाला तर राजमाता कोण होईल? खोचट बुद्धी. म्हणजे कैकेयीच्या जागेवर कोण बसली? नाही कळलं का? मालकिनीच्या जागेवर खुरपणारी बसली. खुरपाय बाई आहे ना तुमच्याकडे? नाही काय? मग त्या बाईची बुद्धी किती असते? 200 रुपये एवढी. मग तिचा विचार केवढा? ती खुरपी ती म्हणजे 200 रुपये रोजाची. मग तिचा 10 लाखाचा ऊस जातोय. तिचे विचार मोठे का नाही? मग तिच्या जागेवर कोणी बसावं? ही खुरपायला लागली आणि ती गादीवर बसली. महाराज कैकेयीच्या जागेवर जाऊन ती बसली. कैकेयी खाली बसली, मंत्रावर बसली आणि मंत्राला कैकेयी म्हणायला लागली, सांग ना मग माझं हित कशात आहे? ती म्हणजे, तुला मागे एक आठवण आहे का? तू मागित नव्हता दशरथ राजाला मला वर देणार आहे तुम्ही, मग आता माग ना. काय पाप आहे. आणि महाराज महिला मंडळ आहे का बरं का, तुमच्या पाया पडतो. संगतीत बाई चांगली पाहिजे, जाऊ सुद्धा विचाराचीच पाहिजे चांगल्या. आणि जाऊ विचार श्रीमंत पाहिजे. जाऊ हो, ननंद सुद्धा विचार श्रीमंत पाहिजे, सासू सुद्धा अशी श्रीमंत विचाराची पाहिजे. हे दरिद्री विचाराचे काय करायचं? काय अर्थ आहे त्याला? पाहुणा सुद्धा इवाई सुद्धा चांगला पाहिजे आपल्याला. नाही तर इवाईनं कोंबडा आणायचं आणि इकून क्वार्टर घेऊन जायची आणि मला स्वयंपाक करून खायचा. असे पापी इवाईन दरिद्रीन तसलं नको. इवाई नाही, इवाई कळतो का तुम्हाला? असा टकाटक पाहिजे. जनक राजा इवाई होती. प्रेम एकदम खास. दशरथ राजा मरून गेल्यावर सुद्धा महाराज जनकानं कुटुंब सांभाळते. असं नाथ पाहिजे. आपल्याकडे नाथ थोडे कमी होतात. आपल्याकडे तरी आता आपण एक तर 96 कुळे आपण एवढे सगळे मस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले माणसं आहेत. त्यांची कुळ परंपरा आपल्याकडे आहे. पण छत्रपतींना सुद्धा त्रासच झाला होता. आणि कुणाचा झाला तर नाथ्यांचाच झाला जास्त. आणि जास्तीत जास्त घरातून त्रास झाला. हे मंत्री बित्री सुद्धा कळले पाहिजे. मागचे लोक भामटे असतात महाराज. आपल्याला सरळ बघण्याचा विषय असतो, माग कधी बघत नाहीत म्हणून धोका होतो. महाराज माग बघितल्यावर लय मोठी पोकळी आहे आणि काही